जालना देऊळगाव राजा रोडवर वाघरूळ गावाजवळ एक अपघात घडला। धावत्या ट्रकचे टायर फुटल्याने वाळूने भरलेला ट्रक रस्त्यावरच पलटी झाला। सुदैवाने यावेळी बाजूने कोणतेही वाहन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे। विशेष म्हणजे याच मार्गावरून जाणारे धनगर आरक्षण नेते दीपक बोऱ्हाडे यांनी तत्परता दाखवत मदतकार्य केले। मिळालेल्या माहितीनुसार कृत्रिम वाळू घेऊन एक ट्रक जालन्याहून देऊळगाव राजाच्या दिशेने जात होता। वाघरूळ गावाजवळ अचानक ट्रकचे टायर फुटले आणि चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाला। यामुळे ट्रकमधील सर्व वाळू मुख्य रस्त्यावर सांडली आणि काही काळासाठी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली। सुदैवाने या भीषण अपघातात कोणालाही गंभीर इजा झालेली नाही। अपघात घडला त्याचवेळी धनगर समाजाचे नेते श्री दीपक बोऱ्हाडे यांचा ताफा तिथून जात होता। त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकाऱ्यांसह ट्रककडे धाव घेतली आणि अडकलेल्या चालकाला सुखरूप बाहेर काढले। बोऱ्हाडे यांनी तातडीने पोलिसांना माहिती देऊन मदत पाचारण केली। तसेच रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन वाहन चालकांना रस्ता मोकळा करून दिला आणि अपघातग्रस्त चालकाला धीर दिला। या ठिकाणी देऊळगाव राजा जालना रोडवर वाघरळ गावाची हद्द आहे आणि आपण पाहू शकता या टर्नवर हे ट्रेलर जे जालना इथून MIDCतून ही रेती घेऊन चाललं होतं ते पलटी झालंय। सुदैवानं आमच्या समोरच हा ॲक्सिडेंट झाला, परंतु ड्रायव्हरला काही झालं नाही। बांधवांनी या ठिकाणी ड्रायव्हरला बाहेर काढलंय। आता पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, त्यांना सांगितलं हा रोड मोकळा करण्यासाठी आपले माणसं या ठिकाणी पाठवावेत म्हणून। सुदैवानं कुठलीही हानी झाली नाही, नाहीतर आपण पाहू शकता हे ट्रेलर एखाद्या वाहनावर जर पडलं असतं किंवा इथं जर एखादं आम्ही इथून 100 फूट अंतरावर होतो, म्हणजे आमची गाडी जरी इथं असती तरी याचा परिणाम काहीतरी वेगळा झाला असता। पण सुदैवानं कुणालाही कसल्याच प्रकारचा त्रास झालेला नाही, काही हानी इजा पोहोचली नाही। या ठिकाणी सगळं बांधवांनी मिळून ड्रायव्हरलाही बाहेर काढलेलं आहे। ट्रॅफिक आता सध्या मोकळी झालेली आहे।